नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला एक स्माइल द्या आपल्या स्वतःसाठी, एक कोलगेट स्माइल द्या युनिवर्सला, एक ताईला। ताईचा व्हिडिओ संपेपर्यंत चेहऱ्यावरची स्माइल कुणाची गेली नाही पाहिजे, कारण ह्याच्यासारखं दुसरं कुठलं पुण्य नाही। कोणाला रडवत जाऊ नका, पण सेकंदभर जर कुणाला हसवता आला आयुष्यामध्ये तर जरूर हसवत जा। तर चला आज आपण घेऊन आलो आहे विषय, तो म्हणजे घड्याळ आपलं कोणत्या रंगाचं असावं, म्हणजे आपली वेळ बदलती, किंवा कोणता रंग चुकीचा आपण घड्याळासाठी वापरला तर आपली वेळ ही खराब होती। या गोष्टीवर आज आपण व्हिडिओ बघणार आहोत की प्रत्येक जेंट्स असो अगर लेडीज असो, जे हातामध्ये घड्याळ वापरतात किंवा घरामध्ये घड्याळ लावतात, हे घड्याळ कोणत्या रंगाचं असावं म्हणजे आपल्याला त्याच्यापासून फायदा होतो। तर चला त्याआधी सांगत आहे मी, आपल्या 1 मे ते 31 मे पर्यंतच्या ऑफर चालू आहेत। सर्व क्रिस्टलवर ऑफर चालू आहे। त्यामध्ये येत आहे तुम्हाला न्यू मध्ये 520 चा राजा, जो जुना होता आपला 520 चा राजा तो बंद करत आहे आणि मी न्यू चालू केलेला आहे। आपली प्रोडक्शन आहे 520 चा राजा, सरस्वती क्रिस्टल, शेअर मार्केटचा राजा, त्याचबरोबर ब्लॅक क्रिस्टल, सर्व क्रिस्टल, हेल्थ क्रिस्टल आहे, पिंक क्रिस्टल आहे। सर्व क्रिस्टलवर धमाकेदार ऑफर चालू आहे आणि एक नवीन क्रिस्टल, 2 नवीन क्रिस्टल तुमच्यासाठी लवकरच लॉन्च होत आहेत। तशा पाहिल्या गेल्या तर 4 वस्तू आपल्या सुख, समाधान, शांती याच्यामध्ये भर पाडतील अशा 4 वस्तू मी पुढच्या आठवड्यामध्ये लॉन्च करत आहे। आणि त्यातली एक आहे खास आपल्या ब्युटीसाठी आणि दुसरी आहेत आपल्या दुःखांपासून आपण वर येण्यासाठी। कधीही न पाहिलेल्या वस्तू आहेत, आगळ्या वेगळ्या वस्तू आहेत, स्वतःचं प्रोडक्शन आहे, स्वतः तयार केलेले आहेत, ना कुठं मिळणार आहेत, ना कोणी ते करू शकणार आहे। तर चला आपल्याकडे सर्व ब्रेसलेटवर ऑफर आहे। यापेक्षाही भरपूर ब्रेसलेट अजून आपल्याकडे आहेत। नेटच्या परीक्षेसाठीचं ब्रेसलेट इथे लावलेलं नाहीये मी आता, पण ते सुद्धा आपल्याकडे आहे। शनीचं ब्रेसलेट तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये तयार होत आहे। किमती विचारून बुकिंग करून ठेवा, कारण ज्या 5 राशींना 7.5 आहे, मागच्या वेळी त्यांना आपल्या राशीची ब्रेसलेट सुद्धा कमी पडली होती। त्यामुळे तसं जर व्हायचं नसेल तर कुंभ, मीन, मकर आणि 2 राशींना ज्यांची डह्या चालू आहे त्या 5 राशीच्या लोकांनी तर जरूर खरेदी करून ठेवा शनीचं ब्रेसलेट। वर्षाची रेकी तुम्हाला त्याच्या मिळेल आणि त्याच्यानंतर 7.5 वर्ष जशी असेल त्यांनी बदला किंवा त्याच्यावर तुम्हाला रेकी घ्यावी लागेल। शनीचं ब्रेसलेट हे माझं प्रोडक्शन आहे, हे तुम्हाला कुठंही मिळणार नाही। मी स्वतःच्या डोक्यानं स्वतः तयार करत आहे, त्यामुळे ते 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला तेही बघायला मिळेल। तर ब्रेसलेट तुम्हाला आवडतात, काम जास्तीत जास्त करतात पण परवडत नाही, तर त्यासाठी ब्रेसलेटवर ऑफर आहे। ब्रेसलेट ओरिजिनल ओळखायला शिका, क्रिस्टल ओरिजिनल ओळखायला शिका, हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कसा ओळखायचा तेही सांगितलेलं आहे। तर याच्यामध्ये मनशांती तुमची, किंवा ज्यांना डिप्रेशन आहे, मानसिक ताणतणाव आहे, औषधं चालू आहेत, या सगळ्या लोकांसाठी हे पर्पलचं ब्रेसलेट हे तुमच्यासाठी योग्य आहे। सिट्रिनचा वापर काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे की पैसा खेचून आणतं आणि कर्जबाजारी होण्यापासून आपल्याला लांब ठेवतं। त्याचबरोबर त्या हातून, ज्या हातामध्ये वापरलेलं असतं त्या हातून नाहक खर्च होण्यापासून आपल्याला ते लांब ठेवतं। हा आहे फिरोजा, सलमान खानचा लाडका, की प्रत्येक जण फिरोजा, प्रत्येक राशीची लोक प्रत्येक ब्रेसलेट वापरू शकतात, हे लक्षात घ्या। फिरोजामुळे आपल्याला काय मिळतं तर नेम, फेम, पैसा, गाडी, याच्यामध्ये सुद्धा शनीलाही धरलं जातं आणि शुक्र ग्रहालाही धरलं जातं। त्यामुळे नेम, फेम, लक्झरी लाईफसाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे फिरोजाचा ब्रेसलेट। फिरोजाचा ओरिजिनल रत्न सुद्धा आपल्याकडे आहे। त्याचप्रमाणे यामध्ये 2 प्रकार येतात। मनी मॅग्नेट ब्रेसलेट येतं, कर्ज बाजारासाठी सुद्धा याचा उपयोग होतो आणि मनी मॅग्नेट म्हणून सुद्धा याचा उपयोग होतो। दुसरं आहे आपलं ब्रेसलेट, ते म्हणजे टायगर आय ब्रेसलेट। आता कुंभ राशीनं आणि ज्या लोक गाडी चालवतात, ज्यांना ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे, या सगळ्यांच्या हातात पाहिजे। नाव काय असेल तुमचं तुम्ही ओळखा। पिंक टायगर आय ब्रेसलेट, पिंक ब्रेसलेट आहे। ते पिंक ब्रेसलेट फक्त लेडीज साठी आहे की जिथं थर्ड पार्टी आहे,
त्या लेडीजसाठी नुसतं पिंक ब्रेसलेट आहे, ते आता माझ्याजवळ नाहीये. तिसरं येतं हे पिंक टायगर आहे ब्रेसलेट. हे आहे आपल्या ऑल फॅमिलीसाठी, ज्यांना वाटतं सासू सासरे सून मुलं जावा दीर सर्व फॅमिली ही प्रेमानं एकत्र राहावी त्यांच्यासाठी, आणि वर त्याला नजर लागू नये म्हणून हा क्रिस्टल होतो पिंक टायगर आय ब्रेसलेट. तर हे सुद्धा तुम्ही अगदी कमी किमतीत सध्या खरेदी करू शकता. तिसरं ब्रेसलेट आहे ग्रीन जेड ब्रेसलेट. तर ग्रीन जेड ब्रेसलेटचे 100 फायदे आहेत आणि त्याच्यावर खूप सारा मोठा मी व्हिडिओ केलेला आहे. विद्यार्थ्यांपासून मुलं होण्यापर्यंत हा ग्रीन जेड ब्रेसलेट वापरला जातो. एक ब्रेसलेटच हा असा आहे की तो 100 फायदे देतो. बुधग्रहाशी निगडीत असल्यामुळे तो 100 फायदे देतो. त्याच्यावर रितसर आपला व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात क्रिस्टल म्हणजे सुलेमानी हाकी. तुम्हाला हे सगळं मिळालंय पण त्याला नजर कुणाची लागू नाही. करणी बाधा भानामती ब्लॅक जादू, कुणी आपल्यावर जळतंय कुणी आपल्यावर काय करते, या प्रत्येक गोष्टीला रामबाण औषध आहे, ते म्हणजे सुलेमानी हाकी. ब्रेसलेट कोणत्या हातात घालायचं असतं तर ब्रेसलेट स्त्रियांनी कायमस्वरूपी डाव्या हातात घालायचं आहे आणि पुरुषांनी कायमस्वरूपी उजव्या हातात घालायचं आहे. कारण शिव आणि शक्ती हे आपल्या शरीराचे 2 भाग आहेत, म्हणून पुरुषांनी उजव्या हातात घालायचे, लेडीजनं डाव्या हातात घालायचे. क्रिस्टल घालून कधीही, ज्या क्रिस्टलला रेकी केलेली आहे तो क्रिस्टल घालून कधीही स्मशानभूमीमध्ये जायचं नाही. गेला चुकून माकून तिथल्या तिथं ब्रेसलेट सोडा. घरी आल्यावर लक्षात आलं तरी ते ब्रेसलेट लगेचच्या लगेच घराच्या बाहेर काढा. आपली ब्रेसलेट लोकांच्या हातात वापरायला द्यायची नाही, त्याची रेकी जाते. म्हणून ब्रेसलेट आपल्या सेलेनाइटच्या प्लेटवर ठेवा. रात्रभर जर ब्रेसलेट सेलेनाइटच्या प्लेटवर ठेवलं तर ब्रेसलेट रेकी होत नाही पण चार्ज होत राहतं आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो. त्यासाठी आहे लक्ष्मीचे पावलाचा सेलेनाइटची प्लेट आपली. ती प्रत्येक जण वापरतं, त्यांना लक्ष्मीची त्याच्यावर चिन्ह आहेत, त्यामुळे लक्ष्मी पण आकर्षित होते आणि वरतून त्याच्यामधनं आपले क्रिस्टल सुद्धा पॉझिटिव्ह होतात. आपले क्रिस्टल गंगाजलमध्ये साध्या वॉटरमध्ये स्वच्छ धुवून पौर्णिमेच्या प्रकाशात कायमस्वरूपी जर ठेवले तर हे चार्ज होत राहतात आणि तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होतो. आता ज्या लोकांना निगेटिव्ह ऊर्जेनं पार हे केलेलं आहे, हैराण केलेलं आहे, जळकुट्या माणसांनी हैराण केलेलं आहे, बरोबरी करणाऱ्या माणसांनी हैराण केलेलं आहे, जे काही तुम्ही प्रश्न विचारता त्या सगळ्याला एकच इलाज आहे, ही म्हणजे ही ब्लॅक क्रिस्टलची सुरी नाईफ. अतिशय उत्तम काम करते. तुमच्या लक्षात पण येणार नाही कधी शत्रू गायब झाला, कधी घरात निगेटिव्ह ऊर्जा गायब झाली ती. तर ह्याच्यावर सुद्धा आज ऑफर आहे, तर ह्याचाही फायदा तुम्ही जरूर घ्या. पायराइडचा कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, ऑफर चालू आहे तर जरूर घ्या. तर ब्रेसलेटवर ऑफर मस्तपैकी चालू आहेत, घ्या. आता सांगायचं आहे तुम्हाला, सगळेजण वाट पाहत असाल, ते म्हणजे घड्याळ. की घड्याळ कोणत्या रंगाचं हातात असावं, म्हणजे घड्याळ हे सर्वस्व आहे आपलं. की घड्याळाला आपण वेळ त्याच्यावर बघत असतो, तारीख त्याच्यावर बघत असतो. आजकाल मोबाईल आहे पण तरी सुद्धा घड्याळाची फॅशन काही गेलेली नाहीये. तर सगळ्यात तुम्ही जुन्यातल्या जुन्यात काळामध्ये जावा की जेव्हा घड्याळ नव्हतं तरी सुद्धा पुरुष लोक मोठे मोठे कडे वगैरे वापरायचे. ते कशाचे असायचे तर सोन्याचे असायचे. म्हणून त्याच्यानंतर आपल्या शास्त्रानुसार सोनेरी घड्याळाला सगळ्यात जास्त मान दिला आहे. गोल्डन फ्रेम आणि गोल्डन बेल्ट जर असेल तर आपला गोल्डन टाइम येत राहतो. ज्याच्याकडे बघून गुरु आकर्षित होत राहतो. म्हणून प्रत्येक जेंट्स किंवा लेडीजच्या हातात गोल्डनचं घड्याळ असावं. त्याची निदान आतली प्लेट तरी, ज्याला आवडत नाही वरतून गोल्डन कलर, तर त्याच्या आत जो आपला कागद असतो किंवा काय ते त्याच्या आत काट्यांच्या आत असतं ते तरी गोल्डन वापरावं, नाहीतर संपूर्ण घड्याळ गोल्डन कलरचं वापरावं असं शास्त्र सांगतं. त्यावेळी आपला गोल्डन टाइम लवकर येतो. चांबड्याचं काळं ब्रेसलेट, तपकिरी ब्रेसलेट, ब्रेसलेट तोंडात येते माझ्या, पट्टा, जे कुणी वापरतं त्याची वेळ ही खराबच होते. कारण ते आपल्याला अशुद्ध आहे की चांबडं अंगावर घालणं, काळ्या रंगाचं घड्याळ असणं, काळा टाइम लवकर जवळ येतो. म्हणून या कलरची, काळ्या कलरची किंवा चांबड्याच्या पट्ट्याची
घड्याळ हातामध्ये घालू नयेत। आता तुम्ही म्हणाल बेल्ट, तर बेल्ट हा कमरेच्या खाली येतो, त्यामुळे बेल्ट चांबड्याचा वापरला तरी त्याच्यापासून बाकी काही नाही, पण बेल्ट वापरून आपण देवाच्या पूजेला किंवा देवळात जाऊ शकत नाही, म्हणून चांबड्याचा बेल्ट जर असेल तर देवळात जाऊ नये किंवा देवळात जाताना चांबड्याचा बेल्ट, चांबड्याचं घड्याळ हे वापरू नाही। तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये गोल्डन टाइम बघायचा आहे तर चला अक्षय तृतीयेला काही नाही खरेदी केलं तर आपली आपली घड्याळ तरी बदला। गोल्डन टाइम हवा असेल तर गोल्डन पट्ट्याचं घड्याळ जरूर वापरा, हे शास्त्र सांगत आहे। तेच मी तुम्हाला सांगत आहे की खरोखर गोल्डन टाइम हा आपला चांगला होतो। त्याच बरोबर सगळ्यात मोठी गरज आहे ती म्हणजे आपली कर्म चांगली करायची। भरपूर कष्ट करा, कष्टाला लाजू नका व लक्ष्मी कुठेही जात नाही। जो कष्ट करतो त्याच्या पाठीशी शनी असतो, त्याच्या पाठीशी राहू असतो, आणि त्यामुळं शनी आणि राहू असे ग्रह आहेत की ते आपल्याला रंकाचा राजा बनवू शकतात। राहूला नुसत्या वाईट दृष्टीने बघायचं नाही, राहूला चांगल्या दृष्टीने सुद्धा जरूर बघत जा। परवा पण मी तुम्हाला जे राहूच्या महादशेमध्ये आहेत त्यांनी रोज चमचाभर जवस हे दुधामध्ये भिजायला घाला आणि ते वाहत्या पाण्यात 41 दिवस प्रवाहित करा। 41 दिवस कोणत्याही देवळाला 41 पावलं बिनचपलीची चालून जावा, राहू प्रसन्न होतो। आणि राहू प्रसन्न झाला तर काय मिळतं हे ज्याला ज्याला राहू दशेमध्ये मिळालं असेल त्यालाच माहित असेल की अचानक परिस्थिती पालटणं हे काम राहूच्या हातात पण आहे, हे काम शनीच्या हातात पण आहे, आणि हे काम शुक्राचार्यांच्या हातात पण आहे। त्यामुळं सगळे ग्रह आपले चांगले असणं महत्वाचं आहे, म्हणून घरामध्ये नवग्रह चौकी असणं महत्वाचं आहे। सारे ग्रह खुश तर दुनिया खुश, म्हणून आपल्याकडे एक क्रिस्टलची चौकी आहे, ते माझं स्वतःचं प्रोडक्शन आहे, आणि दुसरी आपल्याकडे लाकडी चौकी आहे, ती पण चौकी ऑफर मध्ये चालू आहे। ज्याला जी आवडत असेल ती चौकी, ज्याला जी परवडत असेल ती चौकी आपण घेऊ शकतो। त्याचबरोबर मी आज पाचू काढलाय, पण ज्याला ज्याला पाचू हवाय किंवा पन्ना हवाय तर पन्ना आपल्याकडे आहे, आणि फिरोजा आपल्याकडे आहे, नीलम आपल्याकडे आहे, आणि माणिक आपल्याकडे आहे। तर पूर्णपणे महाग आहेत सगळे क्रिस्टल, कारण ओरिजिनल आहेत, तरी पण 3 साईज त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत, तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा विचारू शकता। ऑफर नाहीये त्याच्यावर, पण बाकी सगळ्या गोष्टींवर ऑफर आहे। त्याचबरोबर 7 चक्र सगळ्यांचं विचारणं आहे, ताई सगळ्या क्रिस्टलचं सगळ्यांची नावं घेतली, 7 चक्र ऑफर मध्ये का नाही ठेवलं, तर 7 चक्र सुद्धा ऑफर मध्ये आहे। फक्त एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये सांगायचं राहत आहे, तर 7 चक्र आपल्याकडे ऑफर मध्ये आहे। तर चला बघा, अक्षय तृतीयेला आपल्याला आता घड्याळ पण बदलायचं आहे का एखादं ब्रेसलेट बदलून टाकायचं आहे। हे बघा, ज्यांच्या ब्रेसलेटला 6 महिने झाले आहे, ज्यांना परत रेकी घ्यायची आहे, त्यांनी रेकीच्या ऐवजी आता ब्रेसलेट बदलू शकता। 520चा राजा सुद्धा ज्यांचा आता रेकीला आलेला आहे त्यांनी रेकीपेक्षा 520चा राजा बदलू शकता, म्हणजे न्यू रेकीमध्ये तुम्हाला तो मिळून जाईल। तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया, परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत टाटा।